नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एस डी मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. महापारेषण महावितरण भरती ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांकरिता आपण जी फ्री टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्या टेस्ट सिरीजमधील टेस्ट नंबर आज 12चं टेस्ट विश्लेषण पाहणार आहोत. तुम्हाला जर ही फ्री टेस्ट सिरीज द्यायची असल्यास तुम्ही काय करायचं आहे, आपलं व्हॉट्सअप चॅनल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल काय करायचं जॉईन करून घ्यायचं आहे. त्या चॅनलच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपल्या ह्या एस डी मराठी यूट्यूब चॅनल सर्वांनी हक्काने सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील टेस्टची अपडेट भेटेल. चला, कसल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आज आपण टेस्ट नंबर 12मध्ये विचारलेल्या क्वेश्चनचं काय करू, ॲनालिसिस करू. तर आजचं थोडं ॲनालिसिस फास्ट असेल, कारण की थोडी माझी तब्येत बरोबर नसल्या कारणाने. तर चला टेस्ट 12मध्ये विचारलेले क्वेश्चन पाहू. क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय म्हणतोय, विच इज द इन्सुलेशन मटेरियल यूज इन इलेक्ट्रिक आयरन. म्हणजेच काय, इलेक्ट्रिक प्रेसमध्ये कोणते इन्सुलेशन सामग्री वापरली जाते ते विचारलेलं आहे. आपली इलेक्ट्रिक प्रेस म्हणजेच कोणती, आपली जी इलेक्ट्रिक इस्त्री आहे त्याच्यामध्ये कोणते इन्सुलेशन वापरले जाते ते विचारलेलं आहे. आपल्याला माहीत असेल, आपली जी इलेक्ट्रिक इस्त्री आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण, मायका या इन्सुलेशनचा काय करतो, यूज करतो. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 काय विचारला होता पहा, काय म्हणतो क्वेश्चन, अ हिटर वर्क्स ऑन. हिटर खालीलपैकी कशावर कार्य करतो ते विचारलेलं आहे. आपलं जे हिटर आहे तो कशावरती कार्य करतो ते विचारलेलं आहे. आपल्याला माहित आहे हिटरमध्ये काय करतो आपण, नायक्रम कॉईलचा काय करतो, नायक्रोम कॉईलचा काय करतो, यूज करतो. आणि त्या नायक्रोम कॉईलचा आकार किती असतो, 26 ते 28 SWG एवढा काय असतो त्याचा आकार असतो. कायचा, नायक्रम कॉईलचा एवढा आकार असतो. 26 ते 28 स्टँडर्ड वायर गेज एवढा काय असतो त्याचा आकार असतो. आणि आपल्याला विचारलंय काय, आपला हिटर आहे तो खालीलपैकी कशावरती कार्य करतो, म्हणजे कॅपॅसिटिव्ह लोडवरती, इंडक्टिव्ह लोडवरती का रजिस्टिव्ह लोडवरती कार्य करतो ते विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल आपला जो हिटर आहे तो नेहमी काय करतो, रजिस्टिव्ह लोडवरती काय करतो, कार्य करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील, रजिस्टिव्ह लोड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 काय विचारला होता पहा, काय म्हणतो क्वेश्चन, द इक्विपमेंट इन्स्टॉलेड इन पॉवर प्लांट टू रिड्यूस एअर पोल्युशन ड्यू टू स्मोक इज. काय, धुरामुळे होणारे वायू प्रदूषण काय कमी करण्यासाठी आपण पॉवर प्लांटमध्ये कोणते उपकरण बसवते ते विचारलेलं आहे. आपले जे धुरामुळे होणारे जे वायू प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी आपण पॉवर प्लांटमध्ये काय करतो, आपण ESP म्हणजेच काय, ESP त्यालाच आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फिल्टरचा काय करतो आपण पॉवर प्लांटमध्ये काय करतो, धुरामुळे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक फिल्टरचा काय करतो आपण यूज करतो, म्हणजेच ESP इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर. आणि हे औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये ह्याची मूलभूत काय आहे, युनिट म्हणून वापरले जाते. आपले जे औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये मूलभूत युनिट म्हणून आपण ESP काय, ESPचा काय केला जातो, यूज केला जातो. आणि याची कार्यक्षमता जी इफिशियन्सी किती असते, एक अंदाजे एक सुमारे 98% काय असते याची कार्यक्षमता असते. आपण काय पाहिलं मग, धुरामुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय करतो, ESP म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटरचा काय करतो, म्हणजेच आपले इलेक्ट्रोस्टॅटिक फिल्टरचा काय करतो, यूज करतो. राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 काय विचारला होता पहा, काय म्हणतो क्वेश्चन, इन अ न्यूक्लियर रिॲक्टर विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज एम्प्लॉइड इन कंट्रोल रॉड टू रेग्युलेट फ्युजन रेट. म्हणजे आपली अणुभट्टीमध्ये विखंडन दर कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणती सामग्री आपण कंट्रोल रॉडमध्ये वापरली जाते ती विचारलेलं आहे. आपली जी अणुभट्टी आहे त्याच्यामध्ये विखंडन दर नियंत्रित करण्यासाठी अणुभट्टीमध्ये आपण काय करतो, आपण बोरॉन किंवा आपलं काय, बोरॉन किंवा काय करतो आपण कॅन्डियमचा काय करतो, यूज करतो. याच्यामध्ये बोरॉन दिलेला आहे का, नाही, याच्यामध्ये फक्त काय दिलेलं आहे, कॅन्डियम दिलेला आहे. म्हणून आपण काय करतो, त्या अणुभट्टीमधील विखंडन दर नियंत्रित करण्यासाठी काय करतो आपण, कॅन्डियम आणि बोरॉनचा यूज करतो. ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील, कॅन्डियम आणि बोरॉनचा सुद्धा यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 काय विचारला होता पहा, काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज इन मॉडरेटर इन गॅस कूल्ड रिॲक्टर. काय, खालीलपैकी कोणता गॅस कूल्ड रिॲक्टरमध्ये नियंत्रक म्हणून वापरला जातो ते विचारलेलं आहे. आपला जो गॅस कूल्ड रिॲक्टरमध्ये
आपण फक्त काय करतो, ग्राफाईटचा वापर नियंत्रक म्हणून केला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ओनली ग्राफाईट. काय, ओनली ग्राफाईट. गॅस कूल्ड रिॲक्टरमध्ये नियंत्रकाचे कार्य काय आहे, विद्युत प्रवाह काय करणे, आपला जो करंट आहे तो काय करणे, कमी करणे. कशाचं, गॅस कूल्ड रिॲक्टरमध्ये नियंत्रकाचे कार्य फक्त काय आहे, विद्युत प्रवाह कमी करणे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन, आपण याचा राईट आन्सर काय पाहिलं, ऑप्शन नंबर 4 पाहिलेलं आहे, ओनली ग्राफाईट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6 काय विचारला पहा, द इलेक्ट्रिक युनिट ऑफ न्यूक्लिअर एनर्जीज, अणुऊर्जाचे विद्युत एकक विचारलेलं आहे. आपली जी न्यूक्लिअर एनर्जी आहे त्याचं काय विचारलं आहे आपल्याला, एकक विचारलेलं आहे. त्याचं आपल्याला सर्वांना माहिती असेल एकक काय आहे, तर मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय म्हणलं मी, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट हे काय आहे, न्यूक्लिअर एनर्जीचं एकक आहे. ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर राहील. काय, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7 काय विचारला आहे पहा, काय म्हणतो क्वेश्चन, कॅपिटल कॉस्ट पर मेगावॅट हवर इज हायेस्ट इज केस ऑफ. काय, प्रति मेगावॅट तास भांडवली खर्च सर्वात जास्त कोणाचा आहे ते विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल अणुऊर्जाचं काय आहे, अणुऊर्जा प्रकल्पामध्ये भांडवली किंमत खूप जास्त असते. कारण त्याच्यामध्ये आपण काय करतो, युरेनियम आपलं जसं असेल, परत थोरियम, प्लुटोनियम हे काय मुख्यत्वे आपण काय करतो, अणुऊर्जा केंद्रकामध्ये इंधन म्हणून काय केले जाते, हे वापरले जाते. म्हणून याची कॅपिटल कॉस्ट ही काय आहे, जास्त आहे. भांडवली खर्च हा काय आहे त्याचा जास्त, कोणाचा, तर न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28 काय विचारला पहा, काय माझी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे मी काय करतो, फास्ट क्वेश्चन घेत आहे. काय क्वेश्चन काय विचारला पहा, व्हॉट इज द टाइप ऑफ इन्सुलेटर यूज फॉर होल्डिंग द 11 kV HT ओव्हरहेड. काय, HT ओव्हरहेड कंडक्टर ऑन स्ट्रेट रनिंग पोल. म्हणजे काय म्हणलंय, 11 kV HT कंडक्टर थेट खांबावर ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर यूज केले जाते ते विचारलेलं आहे. आपल्याला सर्वांना क्वेश्चन माहीत असेल तर कोणते, तर ते पेन टाईप. सर्वांना येत असेल, सांगायची काही गरज नाही, पिन टाईप इन्सुलेटर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, क्वेश्चन नंबर 9 काय विचारला होता, काय म्हणतो क्वेश्चन, इफ लाईव्ह कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन लाईन फॉल अँड टच द ग्राउंड विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट विल हॅपन. म्हणजे काय, इलेक्ट्रिक ट्रान्समिशन लाईनचे थेट कंडक्टर खाली पडले आणि काय केलं, जमिनीला स्पर्श केला तर खालीलपैकी कोणती घटना घडेल ते विचारलेलं आहे. आपल्याला माहीत असेल इलेक्ट्रिक ट्रान्समिशन लाईनमध्ये जर लाईन कंडक्टर काय केला, जमिनीवरती पडला, काय झाला, जमिनीवरती पडला तर आपल्याला माहिती आहे तर काय होतं, अर्थ फॉल्ट होतो. कोणता, तिथं अर्थ फॉल्ट होतो. आणि आपल्याला माहिती आहे लाईव्ह कंडक्टर जर जमिनीवरती अर्थ फॉल्ट झाला तर काय होते, जमिनीमध्ये काय होतं, करंट फ्लो होतो. मग तीच विचारलेलं आहे, मग काय होईल, तर जमिनीमध्ये काय होईल, करंट फ्लो होईल. म्हणजे करंट विल फ्लो टू अर्थ. मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10 काय विचारलात पहा, काय म्हणतो क्वेश्चन, द मेन रिझन फॉर पॉवर जनरेशन ॲट लो व्होल्टेज अँड पॉवर ट्रान्समिशन ॲट हाय व्होल्टेज. काय म्हणतो क्वेश्चन पहा, कमी व्होल्टेजवर वीज निर्मिती आणि उच्च व्होल्टेजवर पारेषण करण्याचे मुख्य कारण काय आहे ते विचारलेलं आहे. काय होईल, आपल्याला माहिती असेल जनरेटरची इन्सुलेशन किंमत व्होल्टेजसह काय होते, झपाट्याने वाढते. काय होते, जनरेटरची इन्सुलेशन किंमत आहे जी व्हॅल्यू आहे ती व्होल्टेजसह काय होते, वाढते, झपाट्याने वाढते. म्हणून काय केले जाते, कमी व्होल्टेजवर वीज निर्मिती आणि उच्च व्होल्टेजवर काय केले जाते, पारेषण केले जाते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. इन्सुलेशन कॉस्ट ऑफ जनरेटर इनक्रीज विथ व्होल्टेज. म्हणजे काय, जनरेटरची इन्सुलेशन किंमत व्होल्टेजसह वाढते. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11 काय विचारला पहा, काय म्हणतो क्वेश्चन, डॅश आर यूज फॉर ट्रान्समिशन ऑफ व्होल्टेज ओव्हर 132 kV. म्हणजे काय म्हणतो क्वेश्चन, 132 kV वरील व्होल्टेजच्या प्रसारणा म्हणजेच ट्रान्समिशनसाठी काय खालीलपैकी कोणते पोल वापरले जाते किंवा टावर वापरले जाते ते विचारले. 132 kV साठी आपण कोणते टावर
वापरतो, काय करतो, कोणते पोल वापरतो, तर ते स्टील टावर वापरतो 132 kV साठी. सर्वांना माहिती असेल, सांगायची काही गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲडेड टू रबर इन ऑल्कनायझेशन प्रोसेस. म्हणजे ऑल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये खालीलपैकी रबरमध्ये काय मिसळले जाते ते विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल, आपण ऑल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये रबरमध्ये काय मिसळले जातं, तर ते सल्फर मिसळले जाते. सल्फर रबरमध्ये सल्फर काय मिसळले जाते, तर रबर मजबूत करण्यासाठी आपण काय करतो, सल्फर मिसळला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 13 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, अ सर्किट ब्रेकर नॉर्मली ऑपरेट. सर्किट ब्रेकर सामान्यतः केव्हा चालतो ते विचारलेलं आहे. आपल्याला सर्किट ब्रेकर केव्हा चालतो, जेव्हा लाईनमध्ये फॉल्ट होतो तेव्हा सर्किट ब्रेकर काय करतो, काम करतो. हे एक सर्किट ब्रेकर एक आहे, यांत्रिक डिव्हाइस आहे. जेव्हा सर्किट ब्रेकरमध्ये फॉल्ट आढळतो तेव्हा ते काय होते, ओपन होते आणि सर्किटमध्ये कनेक्ट केलेले इतर उपकरणाला काय करते, ते संरक्षण प्रदान करते. तर सर्किट ब्रेकर केव्हा चालतो, तर आत्ताच आपण पाहिलं, जेव्हा लाईनमध्ये फॉल्ट होतो तेव्हा सर्किट ब्रेकर चालतो. तर मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे, वेन युअर फॉल्ट ऑकर इन द लाईन. म्हणजे जेव्हा लाईनमध्ये फॉल्ट होतो तेव्हा ते चालते. मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 काय विचारला पहा. काय म्हणतोय, विच लाइटिंग स्ट्रोक इज मोस्ट डेंजरस. खालीलपैकी कोणता लाइटिंग स्ट्रोक सर्वात धोकादायक आहे, तर सर्वांना माहिती असेल तो कोणता, डायरेक्ट स्ट्रोक ऑन लाईन कंडक्टर. हा काय सर्वात डेंजरस स्ट्रोक आहे. याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन समजून घ्या. काय म्हणतो क्वेश्चन, काय 60 वॅट आणि 25 वॅट लॅम्प आर ऑफ द सेम व्होल्टेज रेटिंग, द रेजिस्टन्स ऑफ 25 लॅम्प इज. म्हणजे काय म्हणतो क्वेश्चन पहा, 60 वॅट आणि 25 वॅट दिव्याचे काय समान व्होल्टेज आहे, तर काय काढायचं आपल्याला, 25 वॅट मधील लॅम्पचा काय विचारला आपल्याला, प्रतिरोध म्हणजेच आपला रेजिस्टन्स विचारलेला आहे. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहित असेल कोणता, पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. हा फॉर्म्युला माहित असेल आपल्याला. माहित असेल 25 वॅट मधील काय करायचंय, आपल्याला रेजिस्टन्स काढायचंय. आपल्याला माहित असेल हे कसे आहेत, पॉवर आणि रेजिस्टन्स हे कसे आहेत, हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर पॉवर वाढली तर रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. काय होतो, रेजिस्टन्स कमी होतो. आणि जर पॉवर कमी झाली तर रेजिस्टन्स काय होतो, वाढतो. हे कसे आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एक वाढलं की एक कमी होतं. जर पॉवर वाढली तर रेजिस्टन्स कमी होतात आणि जर पॉवर कमी झाली तर रेजिस्टन्स वाढणार. तर मग 25 वॅट काय आहे, 60 वॅटपेक्षा काय आहे, त्याचा पॉवर कमी आहे, तर रेजिस्टन्स काय वाढणार. तर मग काय होईल, तर 60 वॅटपेक्षा 25 वॅटचा रेजिस्टन्स हा कसा असेल, जास्त हायर असेल. मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील, हायर दॅन 60 वॅट लॅम्प. म्हणजे 60 वॅट लॅम्पपेक्षा 25 वॅट लॅम्पचा रेजिस्टन्स हा कसा असेल, जास्त असेल. ह्या सूत्रानुसार आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 काय विचारला पहा. स्टँडर्ड वायर गेज इज यूज टू मेजर. स्टँडर्ड वायर गेज काय मोजण्यासाठी वापरला जातो, इन्सुलेशन, लेंथ, वेट का डायमीटर. तर आपल्याला माहित असेल, आपण SWG ने काय करतो, तर डायमीटर मेजर करतो. स्टँडर्ड वायर गेजने आपण काय करतो, डायमीटर मेजर करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कंपास इज यूज टू ड्रॉ व्हेरी लार्ज सर्कल. म्हणजे खूप मोठे वर्तुळ तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कंपासचा यूज करतो, तर आपल्याला सर्वांना माहिती, जर आपल्याला खूप मोठे वर्तुळ बनवायचे असेल तर आपण काय करतो, बीम या कंपासचा काय करतो, यूज करतो. राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील, बीम या कंपासचा आपण मोठमोठे वर्तुळ बनवण्यासाठी यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, लाकडी वस्तूवर लहान छिद्र पाडण्यासाठी कोणते साधन वापरले जाते खालीलपैकी. आपली काही एक लाकडी वस्तू आहे, त्याच्यावर काय करायचं, आपल्याला लहान छिद्र पाडायचं आहे, त्यासाठी खालीलपैकी कोणत्या टूलचा आपण यूज करतो. तर आपल्याला सर्वांना माहिती, एकदम सोपा क्वेश्चन विचारला होता, काय आहे त्याचा, तर आपण त्याचा ब्रॅडॉलचा काय करतो, यूज करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन,
दोन रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट आहेत. अनुक्रमे रेजिस्टन्स R1 चा 2 ओहम, R2 चा 10 ओहम, तर ते रेजिस्टन्स कसे आहेत, 6 व्होल्ट बॅटरीच्या सप्लायशी कनेक्ट आहेत. तर R2 मधील व्होल्टेज काढायचं, म्हणजे आपल्याला काय विचारलंय, व्होल्टेज ड्रॉप काढायचं. आपल्याला काय व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. आपल्याला व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला माहिती असेल, व्होल्टेज ड्रॉप I × R हा काय व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आहे. पण आपल्यामध्ये याच्यामध्ये काय करंट दिलेला आहे का, नाही, फक्त आपल्याला काय दिलं, रेजिस्टन्स दिलेला आहे. तर मग आपल्याला करंट काढावं लागेल. नंतर मग काय करावं लागेल, R2 मधील आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काढावं लागेल. तर सर्किट कसं आहे पहा, तुम्हाला एकदा मी ड्रॉ करून देतो. कसं आहे ते सिरीजमध्ये आहेत, तर दोन रेजिस्टन्स कसे ते सिरीजमध्ये आहेत आणि त्यांना 6 व्होल्ट बॅटरीच्या सप्लायचे कसे केले, कनेक्ट केले. व्होल्टेज किती दिले आपल्याला, 6 व्होल्ट दिले. R1 चा रेजिस्टन्स किती आहे, 2 ओहम, किती 2 ओहम, आणि R2 चा रेजिस्टन्स हा किती आहे, 10 ओहम. तर आपल्याला R2 मधील म्हणजे 10 ओहम मधील आपल्याला काय करायचं आहे, व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. मग व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, करंट काढावं लागेल. मग करंटचं सूत्र काय आहे, I = V/R हा काय आहे, करंटचा फॉर्म्युला आहे. मग व्होल्टेज किती दिले आपल्याला, 6 व्होल्ट दिले. मग आपल्याला रेजिस्टन्स किती आहे, टोटल रेजिस्टन्स काढायचं असलं एक सिरीजमध्ये त्यांची ॲडिशन होईल. 10 आणि 2 12 /12. मग 12 ने 6 ला भाग जातो का, नाही, मग वरती एक शून्य द्यायचा. मग पॉईंटमध्ये आपलं उत्तर येईल 0.12 60. तर मग आपला टोटल करंट किती आला, 0.5 एम्पियर काय आपला टोटल करंट आला. मी काय करतो, हे सर्व पुसून घेतो आणि फ्रेशमध्ये लिहितो. तर आपण आताच पाहिलं करंट किती आला, 0.5 एम्पियर हा आपला करंट आला. तर मग आपल्याला काय काढायचं आहे, 10 ओहम मधील म्हणजे R2 मधील काय काढायचं आपल्याला, व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. मग व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आताच पाहिला आपण, व्होल्टेज ड्रॉप × I × R हा व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आहे. मग करंट किती आहे, 0.5 × R2 किती आहे, R2 आपल्याला 10 ओहम दिलं आहे × R2. मग ह्यांचा गुणाकार केला असता किती उत्तर येतं, तर 5 व्होल्ट उत्तर येतं. आणि आपल्याला जर R1 मधील काढायचं म्हणजे आपलं 2 ओहम या रजिस्टरमधील व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, 0.5 गुणिले काय करायचं 2, तर मग ते किती येईल, 1 व्होल्ट. मग 5 व्होल्ट आणि 1 व्होल्ट टोटल किती येतं, 6 व्होल्ट. अशा प्रकारे आपण व्होल्टेज ड्रॉप काढू शकतो. आपल्याला विचारलं होतं R2, तर R2 मधील किती आलेला आहे व्होल्टेज ड्रॉप, तर 5 व्होल्ट आलेला आहे. किती, 5 व्होल्ट. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील. किती, 5 व्होल्ट R2 मधील व्होल्टेज ड्रॉप. नेक्स्ट क्वेश्चन, आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, बॅटरीचा रेजिस्टन्स हा 40 ओहम असेल आणि ती बॅटरी जर 2.5 एम्पियर करंट उत्पादित करीत असेल तर बॅटरीचे व्होल्टेज किती आहे ते विचारलेलं आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे, I × R. मग करंट किती दिला आपल्याला, 2.5 एम्पियर, 2.5 एम्पियर इंटू रेजिस्टन्स किती आहे, 40 ओहम. तर माझा टोटल किती व्होल्टेज येईल, 40 गुणिले 2.5 बरोबर किती येतं, तर 100 व्होल्ट. तर मग याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर किती राहील, 100 व्होल्ट कुठे दिसतंय, 100 व्होल्ट ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन एकदम सोपे न्यूमेरिकल्स होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, इन मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर विच ऑफ द बिलो इज यूज ॲज ॲन आर्क क्विंचिंग मीडियम अँड डायइलेक्ट्रिक मीडियम. म्हणजे काय, कमी ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये खालीलपैकी कोणते शमन माध्यम आणि डायइलेक्ट्रिक माध्यम म्हणून वापरले जाते ते विचारलेलं आहे. आपल्याला माहिती असेल मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये आर्क क्विंचिंग मीडियम आणि डायइलेक्ट्रिक मीडियम म्हणून आपण कोणत्या खालीलपैकी काय वापरतो, तर आपण डायइलेक्ट्रिक ऑइलचा काय करतो, वापर करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, आय होप क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, विच गॅस इज प्रोड्यूस ड्युरिंग चार्जिंग ऑफ लीड ॲसिड बॅटरी. म्हणजे काय, लीड ॲसिड बॅटरी चार्ज करताना कोणता वायू उत्सर्जित करते, म्हणजे कोणता वायू सोडते. आपल्याला माहिती असेल आपण लीड ॲसिड बॅटरी चार्ज करताना त्याच्यामधून आपल्याला काय, हायड्रोजन वायू तयार होतो. म्हणजे आपला हायड्रोजन वायू हा तयार होतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील, हायड्रोजन वायू उत्सर्जित करते. नेक्स्ट क्वेश्चन 1 नंबर याचं राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, अ 20
120 ampere hour capacity battery can deliver a current of 5 ampere for period of, म्हणजे काय 120 एम्पियर हवर क्षमतेची बॅटरी किती कालावधीसाठी 5 एम्पियरचा विद्युत प्रवाह देऊ शकेल. आपल्याला काय काय दिले पहा. आपल्याला कॅपॅसिटी किती दिली, बॅटरीची कॅपॅसिटी दिली 120 एम्पियर हवर काय दिली कॅपॅसिटी दिली, आणि त्या बॅटरीचा करंट किती दिलाय 5 एम्पियर, किती 5 एम्पियर करंट दिलाय. आपल्याला विचारलाय तास, किती तासासाठी चालेल ती विचारलेली आहे. मग आपल्याला कॅपॅसिटी काढायची असल्यास आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल. कॅपॅसिटी काढायची असल्यास कॅपॅसिटी इज इक्वल टू एम्पियर हवर, म्हणजे करंट गुणिले तास केलं की आपली काय निघते कॅपॅसिटी निघते. पण आपल्याला कॅपॅसिटी काढायची का, कॅपॅसिटी ऑलरेडी दिलेली आहे. आपल्याला काय काढायचं, किती तास चालेल, किती तास 5 एम्पियर करंट देऊ शकेल ती बॅटरी, ती विचारलेलं आहे. मग काय तास इज इक्वल टू आपला कॅपॅसिटी काय जाईल वरती जाईल डिवायडेड बाय खालती काय येईल करंट म्हणजे एम्पियर. मग या फॉर्ममध्ये आपण किमती इनपुट करून घेऊ. कॅपॅसिटी किती दिली बॅटरीची 120 डिवायडेड बाय करंट किती दिलाय 5 एम्पियर डिवायडेड बाय 5, 5 दोन्ही 10 उरले 2, 5 चोक 20, तर ती बॅटरी किती 24 तासासाठी 5 एम्पियर करंट देईल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. 24 तासासाठी ती बॅटरी 5 एम्पियर करंट देऊ शकेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, अट्रॅक्टिव्ह पॉवर ऑफ आयर्न कोर सॉलेनाइड, म्हणजे काय लोखंडी कोर सॉलेनाइडची आकर्षक शक्ती किती असेल. आपल्याला माहित असेल आयर्न कोर सॉलेनाइडची आकर्षक शक्ती ही इयर कोर सॉलेनाइडपेक्षाही जास्त असते. कारण आयर्न कोरची काय चुंबकत्व हे इयर कोरच्या पेक्षाही कसे असते, इयर कोर पेक्षाही जास्त असते म्हणून. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, मोर दॅन दॅट कोर सॉलिनाइड, म्हणजे आयर्न कोर सॉलिनाइडची आकर्षक शक्ती ही इयर कोर सॉलिनाइड पेक्षाही जास्त असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील, मोर दॅन दॅट इयर कोर सॉलिनाइड. नेक्स्ट क्वेश्चन, याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम वापरताना खालील योग्य चिन्हे कोणते ते विचार. आपल्याला फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम माहीत असेल. काय करतो, अंगठा काय दाखवतो, ते स्पीड म्हणजे गती दाखवतं, आणि जे आपली तर्जनी आहे ती काय दाखवते, चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते, आणि जे आपले मधले बोट असते ते काय दाखवते, करंटची दिशा म्हणजे विद्युत प्रवाहाची दिशा, म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो धारा. असं कोणतं ऑप्शन आहे की म्हणजे काय दाखवतो, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम एकदम ॲक्युरेट दाखवतं. आपल्याला माहिती आहे अंगठा म्हणजे आपला जो अंगठा आहे तो गती, आपली तर्जनी आहे ते चुंबकीय क्षेत्र दाखवते, आणि मधले बोट हे काय करंटची दिशा दाखवते. असं ऑप्शन नंबर 2 एकच आहे. काय दाखवते पहा, अंगठा गती, तर्जनी चुंबकीय क्षेत्र, आणि मधले बोट काय दाखवते धारा. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 करेक्ट राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, लेन्झ लॉ खालीलपैकी कशाला लागू होतो ते विचारलेलं आहे. एक ऑप्शन एक काय म्हणतो चार्जला कोणता लॉ लागू होतो, आपल्याला माहित असेल किर्चॉफचा केसीएल लॉ. कोणचा केसीएल लॉ कशाला होतो, चार्जला लागू होतो. ऑप्शन 2 इंड्युस्ड करंटला कोणता लॉ लागू होतो, तर फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम कुठे इंड्युस्ड करंटला लागू होतो. आणि एनर्जीला कोणता लॉ लागू होतो, तर इथे लेन्झ लॉ. कोणता लेन्झ लॉ कशाला लागू होतो, तर तो एनर्जीला लागू होतो, एनर्जीला. आणि इंड्युस्ड ईएमएफला माहित असेल फॅरेडेचा नियम इथे लागू होतो. तर मग आपल्याला विचारलं का लेन्झ लॉ खाली कशाला लागू होतो, आताच पाहिला आपण एनर्जीला लागू होतो. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, द साईज ऑफ अर्थ वायर इज डिटर्माइंड ऑन द बेसिक ऑफ, म्हणजे अर्थ वायरचा आकार या आधारावर निर्धारित केला जातो. आपल्याला माहित असेल आपला जो अर्थ वायरचा आकार कशावर निर्धारित केला जातो, तर आपल्याला माहित असेल लाईनमधून वाहणाऱ्या करंटच्या क्षमतेवर काय केला जातो, निर्धारित केला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ लाईन, म्हणजे लाईनमधून वाहणाऱ्या करंटच्या क्षमतेवर काय केला जातो, आकार निर्धारित केला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन
क्वेश्चन नंबर 28 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, एक मिनिट सेट करून घेतो क्वेश्चन. काय म्हणतो क्वेश्चन, व्हॉट इज द डज पीव्हीसी स्टँड. आपल्याला पीव्हीसीचा काय विचारला, फुल फॉर्म विचारलेला आहे. आपल्याला माहिती असेल पीव्हीसीचा फुल फॉर्म काय आहे, पॉलीविनल क्लोराईड. पॉलीविनल क्लोराईड कुठे दिसतंय, तो ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे, पॉलीविनल क्लोराईड. पीव्हीसीचा हा लॉंग फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, अ डीसी जनरेटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ. डीसी जनरेटर खालीलपैकी कोणाच्या तत्वावर कार्य करतो ते विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल डीसी जनरेटर हा खालीलपैकी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. आणि आपला जो डीसी जनरेटरमध्ये निर्माण होणारा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ची दिशा ही फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार निर्धारित केली जाते. आणि डीसी जनरेटर हा डायनामिक प्रेरित ईएमएफच्या तत्वावर कार्य करतो. तर खालीलपैकी आपण काय पाहिलं होतं, डीसी जनरेटर खालील कोणाच्या तत्वावर कार्य करतो, तर आपल्याला माहित असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर काय करतो, तो वर्क करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 पाहिलेलं आहे. आणि डीसी जनरेटरमध्ये निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची दिशा ही फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार काय केली जाते, निर्धारित केली जाते. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30. एकदम सोपा क्वेश्चन आहे. स्मॉल डीसी मोटर अप टू 5 HP युजली हॅव. 5 HP लहान डीसी मोटरमध्ये किती पोल्स असतात ते विचारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे स्मॉल डीसी मोटरमध्ये किती पोल्स असतात, स्मॉल डीसी मशीनमध्ये तर 2 पोल असतात, फक्त किती 2 पोल असतात. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2च राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, व्हॉट इज द वॉर्ड लिओनार्ड कंट्रोल मेथड. म्हणजे वॉर्ड लिओनार्ड नियंत्रण काय आहे. आपली जी वॉर्ड लिओनार्ड नियंत्रण म्हणजे मेथड आहे ती कायसाठी आहे खालीलपैकी. आपल्याला माहित असेल वॉर्ड लिओनार्ड कंट्रोल मेथड ही एक व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे. या मेथडद्वारे आपण काय करू शकतो, मोटरचा वेग स्वतंत्रपणे काय केला जातो, नियंत्रित केला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे कोणती, वॉर्ड लिओनार्ड नियंत्रण मेथड ही एक काय आहे, व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 32 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, मोटर्स आर रेटेड इन. मोटरची रेटिंग कशामध्ये असते ते विचारेल. ऑप्शन पहा, केव्हीए. केव्हीए मध्ये कोणाची रेटिंग असते, आपला जसा ट्रान्सफॉर्मर असेल, परत अल्टरनेटरची सुद्धा रेटिंग कशामध्ये असते, केव्हीए मध्ये असते. ऑप्शन पहा, ऑप्शन 2 काय म्हणतोय, किलोवॅट. किलोवॅट कोणाची असते, तर ती जनरेटरची रेटिंग असते. कोणाची, जनरेटरची. जनरेटरची रेटिंग ही किलोवॅट मध्ये असते. आणि आपल्याला विचारलंय कोणाची, मोटरची. तर मोटरची रेटिंग ही कशामध्ये असते, तर HP मध्ये. HP म्हणजे काय, हॉर्स पॉवर मध्ये कोणाची रेटिंग असते, तर ती मोटरची असते. मग तीच विचारले मोटरची रेटिंग कशामध्ये असते, तर ती HP मध्ये म्हणजेच हॉर्स पॉवर मध्ये असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट स्पीड कंट्रोल मशीन फॉर डीसी मोटर्स. म्हणजे काय, खालीलपैकी कोणती डीसी मोटरसाठी वेग नियंत्रण यंत्रणा म्हणजे खालीलपैकी स्पीड कंट्रोल मेथड कोणती नाही ती विचारलेली आहे, नाही विचारली. आपल्याला माहिती आहे डीसी मोटरची स्पीड कंट्रोल करण्याच्या किती प्रक्रिया आहेत, जसे की आपली फील्ड डायव्हर्टर असेल, व्होल्टेज कंट्रोल असेल, सिरीज पॅरलल कंट्रोल, हे काय आहे डीसी मोटरच्या स्पीड कंट्रोल मेथड आहे. आपल्याला विचारलंय कोणती नाही, तर आपल्याला माहिती असेल खालीलपैकी फ्रिक्वेन्सी कंट्रोल ही डीसी मोटरमधील गती नियंत्रित करण्याची कोणतीही प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया कोणती आहे, फ्रिक्वेन्सी कंट्रोल ही इंडक्शन मोटरमध्ये वापरली जाते. फ्रिक्वेन्सी कंट्रोल कशामध्ये वापरली जाते, ही इंडक्शन मोटरमध्ये वापरली जाते. आणि आपल्याला विचारलं कोणती, डीसी मोटरमध्ये कोणती नाही, तर आताच पाहिला आपण फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथड. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. ही कुठे वापरली जाते, ही इंडक्शन मोटरमध्ये वापरली जाते. आय होप हा क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 34 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, विच टाईप ऑफ डीसी मोटर इज सुटेबल फॉर शेअरिंग मशीन्स. म्हणजे काय, शेअरिंग मशीनसाठी कोणत्या प्रकारचे डीसी मोटर खालीलपैकी योग्य आहे ती विचारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे शेअरिंग मशीनसाठी खालीलपैकी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटार ही योग्य राहील. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 35 काय विचारलंय पहा. काय म्हणतो क्वेश्चन,
द मिनिमम साईज ऑफ ॲल्युमिनियम कंडक्टर इन अ पॉवर सर्किट इज, म्हणजे पॉवर सर्किटमध्ये ॲल्युमिनियम कंडक्टरचा किमान आकार डॅश इतका असतो. आपल्याला माहीत असेल पॉवर सर्किटमध्ये ॲल्युमिनियम कंडक्टरचा आकार हा 2.5 mm² एवढा असायला पाहिजे. मिनिमम एवढा आकार असायला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर किती राहील? ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. 2.5 mm². नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36 काय विचारलाय पहा. काय म्हणतोय क्वेश्चन? विच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर डज नॉट आयसोलेट द सेकंडरी, म्हणजे कोणत्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये सेकंडरी वेगळे करता येत नाही. आपल्याला ॲटो ट्रान्सफॉर्मर माहिती आहे. ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वाइंडिंग असते, एकच, तिलाच प्रायमरी वाइंडिंग, तिलाच आपण सेकंडरी वाइंडिंग म्हणतो. तर ॲटो ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला वेगळे करता येत नाही, कारण ॲटो ट्रान्सफॉर्मरला काय असते? एकच वाइंडिंग असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ऑप्शन नंबर 5 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन? ॲट नो लोड करंट टेकन बाय अ ट्रान्सफॉर्मर, म्हणजे ट्रान्सफॉर्मरवर कुठलाच लोड नसतो तेव्हा ट्रान्सफॉर्मरचा करंट किती असतो ते विचारलेलं आहे. आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मर जर नो लोडवर असेल तेव्हा ट्रान्सफॉर्मरचा करंट हा किती? 2 ते 5% एवढा असतो. आणि तेच डिग्री कशामध्ये, आणि तेच जर आपल्याला डिग्रीमध्ये पाहिजे असेल तर आपल्याला माहिती असेल जर ट्रान्सफॉर्मर नो लोडवरती असेल तर 75 ते 80 डिग्रीने अप्लाइड व्होल्टेजच्या कसा असतो? तो लॅगिंग असतो. मग असं कोणतं ऑप्शन आहे की अप्लाइड व्होल्टेजच्या 75 ते 80 डिग्रीने लॅगिंग असते? तो ऑप्शन नंबर किती दिसतंय? ऑप्शन नंबर 1 लॅग्स बिहाइंड द अप्लाय व्होल्टेज बाय 80 डिग्री, म्हणजे 80 डिग्रीच्या, म्हणजे अप्लाइड व्होल्टेजच्या 80 डिग्रीने काय असते? लॅगिंग असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? 1 राहील. आणि नो लोडवरती किती टक्के असतं? 2 ते 5% असू शकते. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा. क्वेश्चन नंबर 38 काय म्हणतोय क्वेश्चन? अ टॅप चेंजर इज यूज ऑन ट्रान्सफॉर्मर फॉर, म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मरवर डॅशसाठी टॅप चेंजर वापरला जातो. आपल्याला माहीत असेल ट्रान्सफॉर्मरमध्ये टॅप चेंजर आपण करतो कुठे करतो? सेकंडरी वाइंडिंगला वापरतो. आणि तो कशासाठी वापरला जातो ट्रान्सफॉर्मरमध्ये टॅप चेंजर? तर सेकंडरी व्होल्टेजला ॲडजस्टमेंट करण्यासाठी काय केला जातो? आपण टॅप चेंजर वापरला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ॲडजस्टमेंट इन सेकंडरी व्होल्टेज. काय? सेकंडरी व्होल्टेजचे ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपण काय केला जातो? ट्रान्सफॉर्मरमध्ये टॅप चेंजर वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन? द रिॲक्टन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स ऑन, काय? ट्रान्सफॉर्मरचा रिॲक्टन्स डॅशवर अवलंबून असतो. आपल्याला खालील ऑप्शननुसार पाहिले असता ट्रान्सफॉर्मरचा रिॲक्टन्स हा लिकेज फ्लक्सवर काय असेल? डिपेंड असेल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. मी फास्ट घेत आहे कारण की माझी तब्येत बरोबर नाही आहे, त्यासाठी जरा फास्ट घेत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन? इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट दिस इन्स्ट्रुमेंट ॲज शो इंडिकेट द व्हॅल्यू ऑफ, काय? इंडिकेटिंग उपकरण कोणत्या किमती इंडिकेट करतं? तर खालीलपैकी आपल्याला माहीत असेल इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट हे खालीलपैकी कोणते किमती हे करतं? तर आपल्याला माहीत असेल पॉवर करीते, परत व्होल्टेज, करंट, हे काय करते? सर्व इंडिकेटिंग उपकरण ह्या किमती इंडिकेट करतं. जसे की आपलं व्होल्टेज असेल, परत करंट असेल, पॉवर असेल, या सर्व व्होल्टेज, करंट, पॉवर काय करते? इंडिकेटिंग उपकरण हे या किमती इंडिकेट करते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? पॉवर. आणि ऑप्शन नंबर 3 आणि 4 राईट आन्सर राहील. व्होल्टेज पण बरोबर आहे, करंटसुद्धा बरोबर आहे आणि पॉवरसुद्धा बरोबर आहे. करंट, व्होल्टेज आणि पॉवर असं ऑप्शन बरोबर दाखवतं ते कोणतं? ऑप्शन नंबर 5 दाखवतं. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन? विच फोर्स प्रोड्यूस मुवमेंट ऑफ पॉइंटर इन अ इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजे कोणता फोर्स इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये पॉइंटरवर डिफ्लेक्शन निर्माण करतात? तर आपल्याला माहिती असेल
इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये पॉइंटरवर डिफ्लेक्शन निर्माण हा डिफ्लेक्टिंग फोर्स काय करतो, निर्माण करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील, डिफ्लेक्टिंग फोर्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 42 काय म्हणतोय पहा, फेज सिक्वेन्स मीटर खालीलपैकी काय आहे. आपल्याला माहित असेल फेज सिक्वेन्स मीटर हे काय आहे, इंडिकेटिंग टाईपचं इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर राहील. याचं उत्तर काय झालेलं आहे, आपल्याकडून आपल्या टेस्टमध्ये काय झालेलं आहे, याची मिस्टेक झालेलं आहे. तिथं आपल्याकडून काय झालेलं आहे, इंटरगेटिंग झालेलं आहे. पण याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 राहील. फेज सिक्वेन्स मीटर एक आहे इंडिकेटिंग टाईपचं इन्स्ट्रुमेंट आहे. त्यासाठी याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 43 काय म्हणतोय पहा, विच इफेक्ट इज यूज इन अ वॅट मीटर. म्हणजे वॅट मीटरमध्ये कोणता इफेक्ट वापरला जातो ते विचारलेला आहे. आपल्याला माहीत असेल सर्वांना, वॅट मीटरमध्ये खालीलपैकी इलेक्ट्रोडायनॅमिक इफेक्ट काय केला जातो, वापरला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील, काय इलेक्ट्रोडायनॅमिक इफेक्ट राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 44 काय विचारला पहा, काय म्हणतोय क्वेश्चन, अ थर्मल ओव्हरलोड रिले युनिट इज प्रोव्हाइड फॉर. काय थर्मल ओव्हरलोड रिले युनिट डॅशसाठी प्रदान केला जातो. खालीलपैकी थर्मल ओव्हर रिले कशासाठी केला जातो, कोणत्या प्रोटेक्शनसाठी. तर आपण खालील ऑप्शननुसार थर्मल ओव्हरलोड रिले हा प्रोटेक्शन कोणाला करतो, तर ते मोटरला करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, प्रोटेक्शन ऑफ द मोटर राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 45 काय विचारलाय पहा, काय म्हणतोय, विच वन ऑफ द फॉलोइंग 3 फेज मोटर इज नॉट सेल्फ स्टार्टिंग. काय इज नॉट सेल्फ स्टार्टिंग, म्हणजे खालीलपैकी 3 फेज मोटार पैकी कोणती मोटार ही सेल्फ स्टार्ट होत नाही ते विचारलेलं आहे. आपल्याला माहीत असेल आपली खालीलपैकी सिंक्रोनस मोटार ही काय आहे, नॉट अ सेल्फ स्टार्ट मोटार आहे. ती काय आहे, डबली एक्साइटेड मोटार आहे. तिच्या रोटरला आपल्याला एक्सायटेशन देऊन काय करावं लागतं, ती चालू करावं लागते. त्यासाठी ही आहे काय, ही नॉट अ सेल्फ स्टार्ट मोटार आहे, ही सेल्फ स्टार्ट मोटार नाही. यांच्या स्टेटरला आपण काय केलं जातो, 3 फेज सप्लाय दिला जातो. या मोटरच्या स्टेटरला 3 फेज सप्लाय दिला जातो आणि रोटरला DC सप्लाय देऊन एक्सायटेशन द्यावे लागते. ही काय डबली एक्साइटेड मोटर आहे. आणि आपल्याला विचारलं काय, खालीलपैकी 3 फेज मोटरपैकी कोणती मोटार ही सेल्फ स्टार्ट मोटर नाही, तर ती आहे सिंक्रोनस मोटर. ही काय डबली एक्साइटेड मोटर आहे. याच्या रोटरला काय केलं जातो, आपण DC सप्लाय दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 46 काय विचारला पहा, द डॅम्पिंग वाइंडिंग इन अ सिंक्रोनस मोटर इज जनरली यूज. सिंक्रोनस मोटरमधील डॅम्पिंग वाइंडिंगचा वापर सामान्यतः केला जातो. आपण सिंक्रोनस मोटरमध्ये डॅम्पिंग वाइंडिंगचा यूज कशासाठी केला जातो, तर हंटिंग नॉईज काय करण्यासाठी, कमी करण्यासाठी आणि स्टार्टिंग टॉर्क वाढवण्यासाठी आपण काय करतो, डॅम्पिंग वाइंडिंगचा काय करतो, सिंक्रोनस मोटरमध्ये यूज करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे, टू प्रिव्हेंट हंटिंग अँड प्रोव्हाइड द स्टार्टिंग टॉर्क. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 47 काय विचारला पहा, काय म्हणतोय क्वेश्चन, द फील्ड सर्किट ऑफ अल्टरनेटर इज सप्लाइड विथ. काय अल्टरनेटरच्या फील्ड सर्किटला डॅश पुरवठा केला जातो. आताच आपण पाहिलं, आपण अल्टरनेटरच्या फील्ड सर्किटला कोणता सप्लाय दिला जातो, तर तिथे आपल्याला सर्वांना माहिती असेल कोणता डायरेक्ट करंट काय दिला जातो, हा सप्लाय दिला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2 राहील, अ डायरेक्ट करंट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 48 काय विचारला पहा, काय म्हणतोय क्वेश्चन, अ नंबर ऑफ टर्न्स कनेक्टेड इन सिरीज इज कॉल्ड. काय सिरीजमध्ये जोडलेल्या अनेक टर्न्सला आपण खालीलपैकी काय म्हणणार, कॉईल ग्रुप म्हणणार, कॉईल पिच म्हणणार, का कॉईल म्हणणार, का शॉर्ट पिच, का नन. तर आपल्याला माहिती असेल सिरीजमध्ये अनेक टर्न्स, सिरीजमध्ये जोडलेल्या अनेक टर्न्सला आपण काय म्हणतो, कॉईल म्हणतो. काय म्हणतो, कॉईल म्हणतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील, अ कॉईल. सिरीजमध्ये जोडलेल्या अनेक टर्न्सला आपण काय म्हणतो, कॉईल म्हणतो. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 49 काय विचारलाय पहा, काय म्हणतोय, व्हॉट इज द युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी. सर्वांना माहीत असेल
सर्वांच्या डोळ्याखालून हा क्वेश्चन कमीत कमी 4 ते 5 वेळा तरी गेलेला असेल, भरपूर वेळा गेला असेल. व्हॉट इज द युनिट ऑफ लुमिनस इंटेन्सिटी? त्याचं युनिट काय आहे? कॅन्डेला आहे. हा भरपूर एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, त्यासाठी सर्वांना हे युनिट माहीत असायला पाहिजे. लुमिनस इंटेन्सिटीचं काय आहे? तर कॅन्डेला हे युनिट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50 काय विचारला पहा. काय म्हणते? खालील टूलचे नाव काय आहे ते विचारलेलं आहे. खालील टूलचे नाव काय आहे? तर सर्वांना माहीत असेल खालील टूल्स हा दिलेला आहे तो कोणता आहे? तो स्क्रायबर आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ऑप्शन नंबर सी राईट आन्सर राहील. दिलेले टूल्स हे कोणतं आहे? स्क्रायबर हे टूल्स आहे. अशा प्रकारे टेस्ट नंबर 12 मधील टोटल आपण 50 क्वेश्चन पाहिलेला आहे. मला जर टेस्ट नंबर 12 आवडली असल्यास तुम्ही काय करायचे? सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सर्वांनी हक्काने सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील टेस्टची अपडेट भेटेल. आणि जर तुम्हाला ही फ्री टेस्ट सिरीज सोडवायची असल्यास तुम्ही काय करायचं आहे? आपलं टेलिग्राम चॅनल किंवा आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा चालू केलेलं आहे. ते चॅनल तुम्ही काय करायचे? जॉईन करून घ्यायचं आहे. त्या चॅनलच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यासाठी सर्वांनी काय करायचं आहे? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील टेस्टची अपडेट भेटेल. तर चला, धन्यवाद. थँक्यू.